कर्जत तालुक्यातील पळसझरी धरण परिसरात घडलेल्या घटनेत बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे। घनसोली येथील 20 वर्षीय विद्यार्थी आर्यन थापार हा मंगळवारी सायंकाळी पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता। या घटनेनंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेला रात्री उशिरापर्यंत थांबवण्यात आले। आज दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास यश मिळाले असून खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या पथकाने धरणाच्या पाण्यात शोध घेत तरुणाचा मृतदेह बाहेर काढलाय। पोलीस व स्थानिकांच्या उपस्थितीत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खारघर येथील महाविद्यालयात BCS चे शिक्षण घेणारे काही विद्यार्थी फील्डवर्कसाठी पळसझरी परिसरात आले होते। यावेळी आर्यन थापार याने पोहण्याच्या मोहाने धरणात उडी घेतली। 2 वेळा बाहेर आल्यानंतर तिसऱ्यांदा उडी घेताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला। दरम्यान धरणातील वाढलेल्या जलवनस्पती व मातीचा गाळ तर खोल पाण्यामुळे शोध कार्याला अडथळे होत होते। मात्र अखेर हेल्प फाउंडेशनच्या पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवले। या घटनेमुळे बाहेरून येणाऱ्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे धरणातील धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले। प्रशासनाकडून अशा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे। काल कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पळसझरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता। काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं। आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही। परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात। या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात। परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात। अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही, त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे। या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। अशी पुन्हा घटना घडू नये।